नमस्कार मंडळी, मी दीपाली. भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आधीच्या व्हिडिओमध्ये सुंदर सुंदर वस्तू तुम्ही बघितल्या असेल. अर्ध्या वस्तू तुम्हाला दाखवायच्या राहिलेल्या. तर छान अशा जर वस्तू अजून तुम्हाला बघायच्या असतील, किचनचे ऑर्गनायझर, अजून काही वेगवेगळ्या वस्तू, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इम्पेक्स करून शॉप आहे क्रॉफर्ड मार्केटला, अगदी लास्टला जे बॅगेचे शॉप्स आहेत तिथे नागदेवी स्ट्रीट म्हणून फेमस आहे. तिथे ना तुम्हाला मस्जिद दिसेल. मस्जिदच्या बाजूला 52 बिल्डिंग नंबर आहे. तिथे फर्स्ट फ्लोअरच हे रेनबो इम्पेक्स करून शॉप आहे. मग चला या दाखवते तुम्हाला राहिलेल्या काही अजून वस्तू. चालतं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनल. तर मंडळी चला या दाखवते तुम्हाला किचनसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणि घरासाठी लागणाऱ्या. क्रॉफर्ड मार्केटला आलात ना तुम्ही, अगदी लास्टला यायचं आहे. ते बघा इथे मोठं ट्रॅव्हल बॅगचं दुकान शॉप दिसतंय आणि नागदेवी स्ट्रीट करून कोणालाही विचारा. आता आपण इकडनं सर्व चालत गेलात ना, मस्जिद दिसेल बघा तुम्हाला. मग अशी दाखवली ना नागदेवी स्ट्रीटला ना तुम्हाला ही मस्जिद दिसेल. हे बघा, कोणालाही विचारा इथे आल्यावर नागदेवी स्ट्रीट कुठे आहे ते. तर इथे आलात ना सरळ चालत यायचं आहे आणि हे बघा इथे तुम्हाला या नागदेवी स्ट्रीटमध्ये 254 बिल्डिंग नंबर दिसते. हे बघा इथे रेनबो इम्पॅक्ट्स करून आहे. तर मग आता आपण जाऊया वरती आणि फर्स्ट फ्लोअरला बघूया. तर इथे ना फर्स्ट फ्लोअरला आलेली आहे. इथे बेबी हाऊस, त्यांचं बेबीचं पण आहे आणि हे किचन ऑर्गनायझर पण आहे. काय आहे ये मैडम फोल्डिंग क्लोथ स्टैंड है। ओके, देखिए कपडे सुकवण्यासाठी का? कपड़े सुखाने के लिए ओके. पूरे के पूरा एल्यूमिनियम बॉडी है। ओ बहुत ही अच्छा क्वालिटी का है। ऐसे आपको इसमें 12 स्टैंड आ जाएंगे। हा. हैंगर वगैरह लटकाना है, टॉवल वगैरह आणि हे सुखाना बघा है। खूप सुंदर आहे. आणि कशा मेटल मध्ये आहे का? एल्यूमिनियम है। ॲल्युमिनियम मध्ये. हाँ। अरे बघा एक सुंदर आहे. अभी बारिश का सीजन है ना, आपको बहुत ही काम आने वाला है। हाँ। बाहर आप कपड़े सुखा नहीं सकते हो, हा. घर के अंदर इसको आप पंखे के नीचे रख आणि दो। नको पाहिजे असेल तेव्हा आपण हाँ, फोल्डिंग तो करून बस आप ठेवू इसको शकतो. बंद करके फिर साइड में कहीं पे भी रख सकते हो। छोटा ही है, हाँ। कॉम्पैक्ट है, कहीं भी आप फ्रिज वगैरह के साइड में कहीं पे भी रखना है। आणि म्हणजे जर तुम्हाला ह्यांची प्राइसिंग वगैरे पाहिजे असेल ना, तर तुम्ही दादांना, जर तुम्हाला काही इथे यायला ऑनलाईन तर नाही मिळत, पण तुम्ही इथे येऊन त्यांना विचारू शकता. और अगर आप होलसेल का करते हो, शॉप वगैरह है, और अगर आपको वीडियो देख के ऑर्डर करना है तो आप इसका स्क्रीनशॉट ले लो। हमारा जो नीचे नंबर दिया गया उस पे आप एकदम आपको ट्रांसपोर्टेशन से भेज देंगे। ओके ओके. तर ऑनलाईन वगैरे पण हाँ। तुम्ही देऊ मतलब शकता. शॉपकीपर वगैरह है, ई-कॉमर्स होलसेल साठी ऑनलाईन देऊ के लिए मिल शकता. जाएगा। बाकी अगर मिनिमम आपको किती पीस घ्यावे लागतील होलसेल साठी? होलसेल के लिए आपको 12 पीस 24 पीस जो हिसाब से प्रोडक्ट है वो हिसाब से लेना पड़ेगा। ओके. अगर आप म्हणजे रीसेलिंग करते हो तो हमारा एक व्हाट्सएप ब्रॉडकास्ट चैनल भी है रीसेलिंग के लिए, तो उस पर आप ज्वाइन हो सकते हैं। और रिटेल के लिए आपको हमारे शॉप विजिट ओके, शॉप म्हणजे सिंगल पीस घ्यायचं असेल तर शॉप हाँ, मध्ये तो यावं आपको लागेल. शॉप पर आना पड़ेगा। ओके. आणि होलसेल तुम्ही ऑनलाईन वगैरे पण ऑनलाइन आप देऊ फोन शकता. से भी ऑर्डर मिनिमम दे सकते असे मोठे मोठे असेल तर आपल्याला मिनिमम 6 पीस पण देऊ हाँ, शकता. 6 पीस मिल ओके, जाएंगे। 6 पीस मिळतील. तर पुढे अजून हे काय आहे दादा? ये वाला अपना बिस्लरी रहता है ना, हाँ. 20 लीटर का, उसके लिए ओके, होल्डर है। स्टैंड आहे. हाँ, ओके. स्टैंड है। फिर आणि देखिए टाइप में कारपेट ब्रश है, ये वाले कारपेट ब्रश है, ओके. सिलिकॉन के ब्रश है। हे काय आहे? ये वाले देखो, हे काय आहे? कारपेट ब्रश है। ये वाला बता दो, स्पंज। हा. हे स्पंज काय, कसले स्पंज आहे ते? ये क्लीनिंग स्पंज है, ओके. नहाने के लिए यूज करना तो भी कर सकते हो। मल्टीपर्पज है। देखिए यूनिकॉर्न वाले, स्ट्रॉबेरी वाले, ओ, वाटरमेलन म्हणजे वाले, वेगवेगळे डिझाइन मध्ये हाँ, दिलेले अलग अलग आहे. डिजाइन वाले। फिर देखिए फ्रिज के लिए भी हमारे पास वेजिटेबल स्टोर करने के लिए ऐसे 3 पीस का फ्रिज सेट है साठी. बैग का। फिर ये देखिए हमारे पास एक बर्ड है, हाँ. ये आप इसको ना कार के विंडो रहता है, हाँ. साइड में उधर लगा सकते हो। इसके जो विंग्स है वो ओ, हा, म्हणजे एक डिझाइन मध्ये, डिझाइन साठी यूज फिर करण्यासाठी. देखिए ये सारे जो गाड़ी वगैरह आपको दिखे वो गाड़ी के जैसा नहीं है। हाँ. मैं बताता ते हूँ, काय आहे? इसमें अपना घर पर अगर आपको ओके. कुछ स्टोर करना है, हाँ. काजू बादाम वगैरह है, कुछ इसके अंदर डालना है तो डाल म्हणजे सकते हो। आपल्याला स्टोरेज पिशव्या दिलेल्या हाँ. आहेत, पण त्या डिझाइन मध्ये दिलेल्या डिजाइन वाले आहेत. शेप में बच्चों ओके. को अगर स्कूल में टिफिन में कुछ देना है, सूखा नाश्ता वगैरह, तर हे बघा तो भी दे मंडळी, सकते हो। हे ना असं डिझाइन मध्ये दिलेले आहे ते बघा. त्याशिवाय अजून भरपूर असे यांच्याकडे तो देखिए प्रकार आहेत. ट्रैवलिंग बॉटल में हमारे पास ये सारे रेंज है। सिलिकॉन वाले है, प्लास्टिक के है, सेट है, 2 पीस स्प्रे बॉटल चाहिए वो मिल जाएंगे। हे दादा काय आहे जरा मला ये सांगा. वाला कोट कवर है, ओके, कोट घर पर कवर अगर आहे. कोट वगैरह या फिर शर्ट वगैरह आपको इसके अंदर कवर करके रख सकते हो। हाँ. फिर ये देखिए ऐसा इलेक्ट्रिक लाइटर है, ओके, इलेक्ट्रिक लाइटर आहे का तो? हाँ, चार्जिंग वाला है। ओके. आणि हे खराब वगैरे नाही होत ना? नहीं, ये देखिए ये आणि ऑन ह्या हो सगळे गया। आपल्याला चायना आयटम्स आहेत, त्यांची सारे के गॅरंटी सारे वगैरे तर चाइना। नसतेच. नहीं, जसं युजेबल इलेक्ट्रिक आहे. आइटम रहेंगे वो हम यहाँ पर आपको चेक करके दे देंगे। ओके, म्हणजे युजेबल वस्तू आहे, हाँ, जेवढ्या यूजेबल यूज करणार तेवढ्या आहेत. क्वालिटी वाइज सारे अच्छे ही आते हैं। म्हणजे कसं नंतर कंप्लेंट नको यायला की खराब झाल्या वस्तू. हाँ. ते आधीच सांगून ठेवा कस्टमरना की
हे सगळे चाइना रिटर्न आइटम्स आहेत. रिफंड एक्सचेंज वैसा नहीं होता है। इलेक्ट्रिक आइटम रहेंगे, आप हाँ। अगर बोलोगे हमको चेक करना, आपको चेक करवा के यहाँ से दे ओके, देंगे चेक shop पे। करून हाँ, मिळणार आणि नंतर घरी झाल्यावरती जबाबदारी ती प्रत्येकाची असते. ती आपण जबाबदारी घेणार नाही. तर फिर मी देखिए युनिक सारे दाखवते. सारे छोटे बच्चे लोगों के लिए प्लेट सेट है, हां. प्लेट है, कप है, स्पून है, ये सारे देखिए सेट है। अगर आपको स्पून में चाहिए, सारे स्पून वगैरह है, सिलिकॉन स्पून है, ये सारे प्लास्टिक स्पून वगैरह है, ओके. ये सारे सेट। आणि हे काय आहे दादा? ये सारे कर्टन हो गए, ओके. ये देखिए मैग्नेटिक ये टाइप में ओ. पर्दा रहता है, उसको कवर करने के लिए ऐसे मैग्नेट वाले ओके, हां. कर्टन। आणि हे पण तेच आहेत का? ये सारे वही है, ओके. अलग अलग इसमें सारे मॉडल, मोती वाले है, डायमंड वाले है। आणि हे आपले ये क्लीनिंग. फिर ये देखिए एक हमारे पास है ना यूनिक आइटम है, गैस का इंडिकेटर है, गैस लर्न इंडिकेटर मैग्नेटिक आता है, सिलेंडर पे चिपका दो तो कितना आपके वो गैस में बचा है वो इसमें पण बताएगा। ते दिसतं का आपल्याला? दिखाएगा, इसमें लाइटिंग जैसा होता है। ओके, लाइटिंग सारखं होतं. हाँ, ओके. मैग्नेटिक है, एक में से निकल जाए फिर हाँ। दूसरे में यूज करना तो भी कर सकते आणि म्हणजे युजेबल आहे. हैं। यूजेबल है, हाँ। रीयूजेबल है। म्हणजे आपल्याला सिलेंडर किती स्टॉक मध्ये आहे ते हाँ, माहिती कितना है पडतं. वो इसमें ओके. बताएगा। तर हे बघा युनिक अशा वस्तू तुम्हाला जर बघायच्या असतील ना मंडळी, खूप सुंदर असं मी शॉप सजेस्ट करते. प्रॉफिट मार्केटला आलात ना तर ह्या युनिक वस्तू बघायला मला मिळाल्या आहेत. तुम्हाला पण अशा सुंदर दाखवते. फिर देखिए अभी बारिश का सीजन है, उसके लिए हमारे पास शू ड्रायर है, ओके, ये 1 से 1.5 घंटे के अंदर शूज आपका सूखा देगा। ड्राय होतात का? हाँ, हो जाएगा। ओके. हे बघा. क्यों? आणि हे काय आहे? है थोड़ा ज्यादा नहीं। ये सिलिकॉन के नाइट लैंप है, हा, देखिए लॅम्प आहे. लैंप है, नाइट लैंप सिलिकॉन में सारे अलग अलग शेप करे। शेप मध्ये आहेत. ओके, वेगवेगळे. आणि व्हरायटी तर बघा. फिर देखिए कपूरदानी है हमारे पास ये टाइप में, आगे प्रिंट वाले, हो. ये देखिए सर राधा कृष्णा प्रिंट है, हा. हनुमान प्रिंट वाले, वेगवेगळे हाँ असतात. प्रिंट हा. वाले ये टाइप में से प्रिंटिंग वाले कपूरदानी है। आणि हे ऑर्गेनायझर खूप सुंदर दिसतंय मला जरा दादा. ये ऐसा मैडम गिफ्टिंग के लिए अगर आपको देना है किसी को तो भी दे सकते हैं। देखिए हा. आणि फोर हे इन वन कसलं कंटेनर है, ह्याचं आहे ना, एक प्लास्टिक आहे. हाँ प्लास्टिक है, एक के अंदर आप 4 चीजें स्टोर करके रख हो. सकते आणि ते असं काढू वगैरे हो। पण हाँ शकतो. निकाल भी सकते हैं इसे। ओके. आणि हे काय आहे? ये वाला चॉपर है, मैनुअल चॉपर है, हो. देखिए इसमें आपको स्लाइस वगैरह करना है, पोटैटो स्लाइस है या फिर फ्रेंच फ्राइज वगैरह बनाने के लिए शॉपिंगचे इसे कट ब्लेड्स करना। आहेत हाँ का त्याच्यामध्ये? ये देखिए ब्लेड्स हो. इसमें कैसे वो मैनुअली करना है आपको इसमें। आणि हे असे स्टँड वगैरे पण आहे, ते बघा चॉपर वगैरे पण आहे. काय दाखवते मला? ये मैडम हमारे पास है ना स्टोरेज कैबिनेट है, आता आपण सगळ्या वस्तू दाखवल्या ये देखिए, किचनच्या, तर त्यासाठी ये टाइप स्टोरेज में साठी वस्तू दाखवते आप का? इसमें कपड़ा वगैरह रख सकते हो, किचन में यूज करना है स्टेशनरी रखो, बच्चों के टॉयज वगैरह रखना है रख सकते हो। ओके. 5 लेयर 6 लेयर मिल जाएगा इसमें आपको। देखिए बहुत ही लाइट वेट का है, फोल्डिंग वाला है, फिर से आप इसको फोल्ड करके भी रख सकते हो। फोल्डिंग पण होऊ शकतो तो. हाँ असेंबल करना पड़ता है, ओके. यूज ना करना हो। अगर आपको 2 लेयर यूज करना है तो आप 2 लेयर यूज कर सकते हो, जैसे आपको यूज करना है हम्म. वो टाइप में आप इसको यूज कर सकते हो। देखिए ओके. मैग्नेटिक वाले बंद करोगे इसमें मैग्नेट से चिपक जाएंगे। ओके. आणि ते वरचं काय आहे जरा दाखवतो का हे दादा? ये वाला अभी जो मैडम कैबिनेट बताया उसी में अपने पास बड़ा वाला है, हाँ. साइज बड़ा और आगे ट्रांसपेरेंट है। इसमें अपने पास 1 से लेके 6 लेयर तक ओके. सारे साइज हे अवेलेबल सिंगल लेअरचं आहे का? है। ये सिंगल वाला, इसमें 2 लेयर 3 लेयर 4 लेयर 5 लेयर 6 मिळतील लेयर ते. तक आएगा। ह्याचं दादा प्राइस आपल्याला पाहिजे असेल तर तुमच्या नंबरवर तुम्ही कॉल हाँ करून उस पर आप फोटो इसका जो भी आपको प्रोडक्ट चाहिए Screenshot. उसका स्क्रीनशॉट भेजो, हम आपको प्राइस दे देंगे। अगर Okay. ये टाइप में बड़े पीस है, अगर आपको कुरियर करवाना है तो ये टाइप में जो बड़े पीस वगैरह वो हम आपको कुरियर कर देंगे, और अगर ज्यादा क्वांटिटी रहेगा 3000 4000 का बिलिंग रहेगा तो भी हम आपको कुरियर से भेजेंगे। ओके. आणि मंडळी जर तुम्हाला ह्यातलं काही आवडलं ना तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता. फक्त ह्याच वस्तू ज्या मोठ्या आहेत त्या, पण त्यांचा जो काही शिपिंग चार्जेस असणार तो लागू होईल, बरोबर ना दादा? हाँ शिपिंग चार्ज आपको देना पड़ेगा। फिर ये देखिए टाइप में डबल डोर वाले हाँ. कैबिनेट है, स्पेस भी अच्छा खासा है, हा. लॉक भी हो जाएगा। ये देखिए आणि ह्यांची प्राइस मंडळी तुम्ही व्हॉट्सअपवर हा. स्क्रीनशॉट करून त्यांना प्राइस विचारू शकता, कारण की इथे काही त्यांचे रूल ये आहे देखिए त्यामुळे त्यांनी सिंगल सिंगल बॉक्स आएगा, आपको इसका जितना लेयर बनाना हो उतना आप बना सकते हो। प्राइस प्रत्येकाची वेगवेगळी असणार सबके का अलग लेअर अलग है। वाईज? हाँ ये देखिए सबके नीचे व्हील भी है, ओके. कहीं आपको रखना हो बार बार जगह चेंज करना है तो भी कर सकते हो। ओके. ये टाइप में साइड में भी हो जाएंगे इजीली, फिर से आपको कहीं पे लेके जाना है ओके. लेके जा सकते आता काय दाखवते हे मला? हो। ये देखिए मैडम हमारे पास है ना ये वाला शू रैक है, हा. 4 लेयर का है, ओके. इसमें आप शूज वगैरह रख सकते हो उस घर के बाद। इधर में फोल्डिंग शू रैक है। काय आहे? ये वाला मैडम योगर्ट फिल्टर है, ओके. दही में से जो पानी अलग करने का रहता है, जरा दाखवता अगर का आपको खोलून? पनीर वगैरह बनाना है, श्रीखंड बनाना है, हा, म्हणजे इसके लिए use पाणी होता हे करण्यासाठी.
पाणी म्हणजे त्यातनं पाणी निसळतं ना? ओके. ये देखिए, ये टाइप में से स्प्रिंग वाला रहता है, हाँ इसमें आप दही वगैरह डाल सकते हो। अगर आपको श्रीखंड बनाना है, पनीर बनाना है, कुछ भी बनाना है, हाँ, म्हणजे एक्स्ट्रा इसलिए पाणी असतं ते निघून हाँ, जातं. पूरे का पूरा एक्रेलिक का आएगा। ओके. तर हे बघा, हे एक मस्त असं ऑर्गनायझर आणि भरपूर यांच्याकडे ऑर्गनायझर आहेत हां. तुम्ही बघितलात ना तर मन म्हणजे असं भारावून जाईल काय घेऊ आणि काय नाही. तर हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला काय-काय म्हणजे किचनचे ऑर्गनायझर हे पण एक दादा एक जरा दाखवता का आपल्याला? कडधान्यासाठी मला काहीतरी दिसतंय. ये स्प्राउट्स मेकर है, घर पे जैसा मूंग वगैरह में से स्प्राउट्स बनाना ना, हां. उसके लिए प्लास्टिक जार है। ओके, म्हणजे कडधान्य वगैरे आपले मोड येण्यासाठी बघा. और जो मतलब कपड़े में लपेट के रखते हैं, वैसा करने का जरूरत नहीं, ये टाइप में ऐसे भी बाउल आ गए। ओके, पण ह्याच्यात मोड वगैरे येतात का? हाँ, हो जाएगा। ओके, ये देखिए, हो यहाँ पर ऊपर होल वगैरह दिया गया तो हवा रहेगा, वो जा सकता है, तो इजीली आप इसमें ओके. कर सकते हो स्प्राउट्स। हे काय आहे? ये वाला मैडम अपना वो खलबत्ता. हाँ खलबट्टा है, ये टाइप में पूरा का पूरा कशामध्ये आहे स्टेनलेस तो? स्टील का है, स्टेनलेस स्टील है पूरा। ओके. ये देखिए SS 304 का स्टील है, इसमें जंग वगैरह कुछ भी नहीं लगेगा। काय दाखवतंय? ये मैडम कलर एब्जॉर्बिंग शीट है, वॉशिंग मशीन के अंदर आप कपड़े धोते हो, जो हाँ। जिसमें से कलर निकलता है ना, तभी ये शीट डाल देने का तो कलर है पूरा ये इसमें Absorb शीट में कर एब्जॉर्ब कर लेगा, तो दूसरे कपड़े में कलर नहीं लगता म्हणजे है। दुसऱ्या कपड्याला कलर न लागण्यासाठी हे लिक्विड बेस आहे नहीं, का? नॉर्मल शीट आता है इसमें। ओके, शीट आहे. हाँ, ओके. कलर एब्जॉर्बिंग शीट्स है। ओके. तर मंडळी, खूप सुंदर अशा तुम्हाला जर घराच्या युजेबल अशा वस्तू पाहिजे असतील घरासाठी ऑर्गनायझर, तर इथे छान छान अशा व्हरायटी मला बघायला मिळाल्या. तुम्ही क्रॉफर्ट मार्केटमध्ये आलात ना, नवनाथ स्ट्रीट करून आहे, इथेच तुम्हाला हे सुंदर असं शॉप दिसेल. तुम्हाला किचनचे वेगवेगळे आयटम्स बघायला मिळतील आणि खूप रिझनेबल प्राइस आहे. तुम्ही इथे येऊन बघू शकता. रेनबो इम्प्राइस करून आहे. इनपेक्स ना, सॉरी. किचनसाठी वेगळं काहीतरी घ्यायचं असेल ना, तर हे रेनबो इम्पेक्स करून आहे. आपल्या क्रॉफर्ट मार्केटच्या अगदी समोरच तुम्हाला अगदी क्रॉफर्ट मार्केटच्या समोरच नागदेवी स्ट्रीट करून आहे. तिथे आलात ना, 254 बिल्डिंग नंबर विचारा. तिथे फर्स्ट फ्लोअरलाच हे रेनबो इम्पेक्स करून शॉप आहे. किचनचे वेगवेगळे ऑर्गनायझर इथे तुम्हाला बघायला मिळतील. जेवढं दाखवू तेवढं कमीच आहे आणि मंडळी त्यांचा काही रूल आहे, त्यामुळे मी प्रत्येकाची प्राइस सांगू शकत नाही. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल ना, तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता आणि जे कबर्ड्स वगैरे दाखवले ना किचनचे ऑर्गनायझर, ते तुम्ही इथे ऑनलाईन मागवू शकता. मोठ्या ज्या वस्तू असतात ना, ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांना तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता काय आहे त्याची प्रत. आणि चला मग छान छान अशी जर शॉपिंग करायची असेल ना, या शॉपला नक्की व्हिजिट करा. तर मंडळी, किचनच्या वस्तू कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा आणि वेगळं काही तुम्हाला जर खरेदी करायचं असेल किचनसाठी आणि युनिक असं म्हणजे अगदी शिलाईच्या मशीन पासून ते कपडे सुकवण्याचे स्टँड, छोटे छोटे कटर्स, तुम्हाला वेगवेगळ्या जेवढं सांगू तेवढं आपण कमीच आहे. जर वेगळ्या अशा काही वस्तू घ्यायच्या असतील ना, हे रेनबो इनपॅक्स करून शॉप आहे. आपण अगदी क्रॉफर्ड मार्केटला आलात ना, तिथे कोणालाही देवी स्ट्रीट करून कुठे आहे, नागदेवी स्ट्रीटच्या इथे आलात ना, तर तुम्हाला 254 तिथे तुम्हाला 254 बिल्डिंग नंबर आहे. तिथे फर्स्ट फ्लोअरच त्यांचं शॉप आहे. आणि जे मोठे मोठे जर तुम्ही वस्तू घेतलात, तुम्ही 3-4 हजाराची खरेदी केला तर ऑनलाईन वगैरे पण तुम्हाला मिळेल. तर त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करते. होलसेलचा आहे. रिटेल व्हिडिओ बघून आला तर तुम्हाला रिटेल पण देतील. पण जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर मिनिमम 3 ते 4 हजाराची खरेदी करावी लागेल. त्यासाठी त्यांचा नंबर देते. व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यांना प्राइस विचारू शकता काय आहे ती, कारण की त्यांच्या रोलच्या हिशोबाने आपल्याला त्या लोकांनी प्राइस सांगितली नाहीये, कारण की नंतर कस्टमर त्यांना कसं सतावतात, म्हणून त्यांनी प्राइस वगैरे सांगितली नाही. तर मग ह्या छान छान अशा जर वस्तू घ्यायच्या असतील ना, नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जावा. तर कसा वाटला व्हिडिओ परत एकदा सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या युट्यूब चॅनलला. तर मग चला मंडळी, आपण इथेच सांगूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. बाय मंडळी.